मकर संक्रांतीची पूजाविधी. भोगी. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे. देवाची पूजा करून भोगीची मिश्र भाजी, पावटे, गाजर, हरभरे, वांगी, इतर ज्वारीची किंवा बाजरीची तीळ लावून भाकरी, लोणी, वांग्याची भरीत, गुळाच्या पोळ्या आणि मूग व डाळीची खिचडीचा बेत करावा. या दिवशी सवासणी जेवायला बोलवावी. शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिदा पोचता करावा. संक्रांती. या दिवशी अंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकता. नंतर सुगड म्हणजे छोट्या मातीच्या मडक्यांना हळदी कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळावा. सुगडामध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे, शेंगा, कापूस, हरभरे, तिळगुळ, कच्ची खिचडी इत्यादी भरावे. असे 5 सुगड तयार करावे. रांगोळी काढून त्यावर हे सुगड ठेवावे. त्यातून एक सुगड देवासमोर आणि एक सुगड तुळशीपाशी ठेवावे. नंतर किमान 5 सवासण वाण वसा करावा. ह्या दिवशी हळदी कुंकू समारंभ करून तिळगुळ वाटावा. प्रत्येकीला वाण म्हणून भेटवस्तू द्यावी. मकर संक्रांत ते रथ सप्तमी पर्यंतचा हा काळ पर्वकाळ असतो. ह्या दरम्यान हळदी कुंकू समारंभ, दान व तिळगुळ देऊ शकता. किंक्रांत. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन असतो. ह्या दिवशी कोणतेही शुभ काम करत नाहीत. ह्या दिवशी बेसनाचे धिरडे करून खावे. बोरन्हाण. मुलं जन्माला आल्यानंतर प्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीला आप्तेष्टांच्या मुलांना बोलावून हा समारंभ करावा. मुलाला काळे झबले शिवावे. मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने लावावे. औक्षण करून मुलाच्या मस्तकावर बोरे, उसाचे कर्वे, भुईमुगाच्या शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओतावे. सुवासिनींना हळदी कुंकू द्यावे. बोरन्हाण घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले राहते असे मानले गेले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालावे. या दिवशी नवीन जावयाला तिळगुळ देऊन आहेर देण्याची देखील पद्धत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.